भारत ऑस्ट्रेलिया मॅच दरम्यान भव्य ड्रोन शोचं आयोजन करण्यात येणार आहे। या शोसाठी 1200 ड्रोन्सचा वापर केला जाणार आहे। मॅच जिंकल्यानंतर या शोचा जलवा दिसणार आहे। भारताचा नकाशा आणि वर्ल्ड कपची आकृती या शो मध्ये तयार केली जाणार आहे। हा शो प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरणार आहे। मनोज जरांगे पाटील पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर आहेत। रायगडच्या महाड इथे आज दुपारी जरांगेंची सभा होते। यावेळी जरांगे किल्ले रायगडालाही भेट देणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करणार आहेत। रायगडवर जाण्याआधी जरांगेंनी पाचाडला जात जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घेतलंय। यावेळी जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी मराठा नेत्यांना आवाहन केलं। मराठ्यांच्या लेकरांना सगळ्या बाजूने घेरलंय, त्यामुळे मराठा नेत्यांनी मराठा जनतेची बाजू घ्यावी असं जरांगेंनी म्हटलंय। मनोज जरांगेंचं पोलादपूर इथे जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळी 101 मशाली प्रज्वलित करून जरांगेंवर पुष्पवृष्टी करण्यात आली। रात्री उशिरा शेकडो मराठा बांधव त्यांच्या स्वागतासाठी हजर होते। यावेळी जय भवानी जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करण्यात आली। आपली एकजूट तुटू देऊ नका असा सल्ला जरांगेंनी उपस्थितांना दिला। होम ग्राउंडवर मनोज जरांगे भुजबळांना जोरदार उत्तर देणार का याची चर्चा सुरू आहे। 1 डिसेंबरला जालन्यात मनोज जरांगेंची जिल्हा पातळीवरील भव्य सभा होणार आहे। सकल मराठा समाज आणि जालना जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ही सभा आयोजित करण्यात आली आहे। 10 लाखांपेक्षा जास्त मराठा बांधव या सभेला हजेरी लावण्याची शक्यता आहे। मराठा समाजाचं मागासेपण सिद्ध करण्यासाठी किती वेळ लागेल हे आत्ताच सांगता येणार नाही असं मागासवर्ग आयोगानं स्पष्ट केलंय। कुणी उपोषणाला बसलं किंवा उपोषण स्थळावरून अंतिम मुदत दिली म्हणून न्यायव्यवस्था किंवा मागासवर्ग आयोग काम करत नाही अशा शब्दात आयोगानं नाव न घेता जरांगेंना फटकारलं। मराठा आरक्षणासाठी माहिती गोळा करण्यासाठी शिंदे समिती कोकण दौऱ्यावर जाणार आहे। 11 डिसेंबरला शिंदे समिती सिंधुदुर्ग दौऱ्यावर असेल आणि या दौऱ्यादरम्यान समितीकडून सिंधुदुर्गातील अभिलेख पडताळणीच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे। या दौऱ्यादरम्यान शिंदे समितीची 11 डिसेंबरला आढावा सभा होणार आहे। नाशिकच्या येवल्यामध्ये पुढाऱ्यांना गावबंदीचे फलक फाडण्यात आले। मराठा आरक्षणाची मागणी करत मराठा समाजानं अनेक गावात मंत्री आणि पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे। येवल्याच्या मातुलठाण इथेही गावबंदीचे फलक लावण्यात आले होते। त्या फलकावर मनोज जरांगे यांचा फोटो होता। अज्ञातानं रात्रीच्या सुमारास हा बॅनर फाडला। याबाबत सकल मराठा समाजानं शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे। भंडाऱ्यातील शेतशिवारात रानडुकरांनी धुमाकूळ घातलाय। मळणीसाठी ठेवलेल्या धानाची रानडुकरांनी नासधूस केली आहे। हा सगळा प्रकार तुमसर तालुक्यातील देवणारा इथे घडलाय। दरम्यान शेतकऱ्यांना वन विभागाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे। हवामानातील बदलांमुळे फळपीक उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे। दिवाळीपूर्वी गुलाबी थंडीची चाहूल लागते, मात्र हवामान बदलामुळे यंदा फळपिकाबाबत बागायतदार चिंता व्यक्त करतायत। काही भागात काजू आणि आंबा पीक उशिराने येण्याची शक्यता आहे। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये शेतकऱ्यानं कष्टानं पिकवलेल्या शेतमालाची चोरी करण्यात आली आहे। ही चोरी चक्क शेतकऱ्याच्या मुलांनीच केली आहे। या मुलांनी सोयाबीनवर पाळत ठेवत चोरी करत त्याची विक्री करून त्यातून आलेल्या पैशांनी मौजमजा केली। या प्रकरणी पोलिसांनी सापळा रचत 4 आरोपींना अटक केली आहे। जायकवाडीमध्ये पाणी सोडण्यावरून वाद चिघळण्याची शक्यता आहे। आदेश देऊन 20 दिवस उलटलेत तरीही पाणी न सोडल्यानं राजेश टोपेंनी आंदोलनाची हाक दिली आहे। गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर उद्या निदर्शनं आणि रास्ता रोको केला जाणार असल्याचं टोपेंनी सांगितलं। कार्तिकी एकादशीसाठी उजनी धरणातून भीमा नदीत 4000 क्युसेक पाणी सोडण्यात आलं। काल रात्री हे पाणी सोडण्यात आलं। यावेळी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता। कार्तिकी एकादशीसाठी पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना पिण्यासाठी चंद्रभागेत स्नान करण्यासाठी हे पाणी सोडण्यात आलं। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवास अधिक वेगवान होणार आहे। एक्सप्रेसवेच्या रुंदीकरणाचं काम सुरू झालंय। 6 लेनचा एक्सप्रेसवे 8 लेनचा केला जातोय। त्याच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे। महामार्ग रुंदीकरणाच्या पहिल्या टप्प्यात शक्य आहे तिथे 8 लेनचा रस्ता करण्यात येतोय। क्रिसमस निमित्तानं गोव्याला जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी कोकण रेल्वेनं 22 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय। या गाड्या सीएसएमटी ते करमाळी, पुणे जंक्शन ते करमाळी आणि करमाळी ते पनवेल या स्थानकादरम्यान थांबणार आहेत। नागपूर ते पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस आजपासून सुरू होतीये। सुपरफास्ट एक्सप्रेसचा 16 स्थानकांवर थांबा असणार आहे। प्रवाशांची वाढती संख्या पाहता सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। पुणे महानगर परिवहन महामंडळानं म्हणजेच पीएमपीएमएलनं दिवाळीत कोट्यवधींची कमाई केली आहे। दिवाळीच्या 7 दिवसात पीएमपीएमएलनं 9 कोटी रुपये कमावलेत। गेल्या 2 वर्षाच्या तुलनेत यंदा पीएमपीएमएलच्या कमाईत 3 कोटी रुपयांची वाढ झाली आहे।
चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सेलिब्रिटी माया वाघिणीचा मृत्यू झाल्याची जवळजवळ पुष्टी होते. 16 ते 18 नोव्हेंबर दरम्यान ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापन अधिकारी आणि 150 कर्मचाऱ्यांनी राबवलेल्या शोध मोहिमेत वाघाचे अवयव सापडले. माया वाघीण दर्शन देत नसल्यानं वन विभागानं शोध मोहीम राबवली. आता सापडलेल्या अवयवांची DNA पडताळणी केली. पुण्याच्या शनिवार वाड्याचा इतिहास आता डिजिटल ऑडिओच्या माध्यमातून ऐकता येणार आहे. येत्या 2 महिन्यात पर्यटकांसाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजीतून शनिवार वाड्याचा संपूर्ण इतिहास ऐकता येणार आहे आणि यासाठी QR कोडचा वापर करावा लागणार आहे. रायगडच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताहाला सुरुवात झाली आहे. आरोग्य संस्था आणि समुदायाद्वारे नवजात शिशूंचं पालन पोषण हे या कार्यक्रमाचं घोषवाक्य. नवजात मृत्यू दरमहा 1 संख्येवर आणणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हा कार्यक्रम 21 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. सिंहगड किल्ल्यावरील स्टॉल धारकांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झालाय. वन विभागानं पुनर्वसनाला अखेर परवानगी दिली आहे. सर्व विक्रेत्यांसाठी गडावर जागा निश्चित केली जाणार आहे. 71 विक्रेत्यांचं गडावर पुनर्वसन होणार आहे. अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांचा लग्न सोहळा पार पडलाय. कुटुंबातील सदस्य तसंच मोजक्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत अमृता आणि प्रसाद यांनी लग्नगाठ बांधली. लग्न सोहळ्याचा खास व्हिडिओ दोघांनी सोशल मीडियावर शेअर केला. अभिनेत्री प्रियंका चोप्रानं अंधेरीतील 2 पेंट हाऊसची विक्री केलेली आहे. 6 कोटी रुपयांचा हा व्यवहार झालाय. लोखंडवाला कॉम्प्लेक्समधली दोन्ही घरं बॉलिवूड निर्माता दिग्दर्शक अभिषेक चौबे यांनी खरेदी केल्याची माहिती समोर येते. अभिनेता रणबीर कपूरच्या अॅनिमल सिनेमाच्या प्रदर्शनाआधीच आतापर्यंत 1100 तिकिटांची विक्री झालेली आहे. हा सिनेमा परदेशातही रिलीज केला जाणार आहे. परदेशात सिनेमासाठी ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. अमेरिकेत हा सिनेमा तब्बल 888 स्क्रीनवर प्रदर्शित केला जाणार आहे. अयोध्येतील राममूर्तीचं काम अंतिम टप्प्यात आलंय. देशातील 3 प्रसिद्ध मूर्तिकारांच्या हातून रामाची मूर्ती घडतेय. येत्या 1 ते 2 दिवसात ही मूर्ती तयार होणार आहे. रामाचं बालपणीचं रूप या मूर्तीतून साकारण्यात येत आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जयंती आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी शक्तीस्थळावर जाऊन इंदिरा गांधींना आदरांजली अर्पण केली आहे. उत्तराखंडच्या चारधाम मार्गावर कोसळलेल्या बोगद्यातून 41 मजुरांना बाहेर काढण्यात अजूनही यश आलं नाहीये. 7 दिवस उलटलेत, मात्र तरीही प्रशासनाच्या हाती काही लागलं नाहीये. एकीकडे मजुरांना काढण्यासाठी ड्रिलिंग मशीननं बोगद्याचं खोदकाम सुरू आहे. दुसरीकडे त्यांच्यासाठी पूजा अर्चाही केली जाते. डीपफेकच्या मुद्द्यावर केंद्र सरकार लवकरच समाज माध्यम कंपन्यांसोबत चर्चा करणार आहे. या कंपन्यांनी डीपफेक विरोधात योग्य पावलं उचलली नाही तर IT कायद्यांतर्गत त्यांना संरक्षण मिळणार नाही, अशी सूचनाच तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे